आणि नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जेव्हापासून सुरू झाल्या तेव्हापासून शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये काही सगळं बरं चाललंय असं दिसत नव्हतं। आणि या सगळ्याची वाट कुठे पेटली असेल तर ती सिंधुदुर्गमध्ये निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर दोनही पक्षांमधली दरी आता रुंद होते की काय असं वाटायला लागलं। पण असं सगळं होत असताना नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची भेट झाली आणि आता ही दरी मिटवण्याची सुरुवात झालेली आहे, याच्या चर्चा सुरू झाल्यात। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वाद बराच गाजतोय। वाद आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये। एकमेकांच्या पक्षातले नेते घेणं असू देत, कणकवलीमध्ये निलेश राणेंनी केलेलं स्टिंग ऑपरेशन असू देत, शिंदे आणि चव्हाणांमध्ये खटके सातत्याने उडत राहिले। पण आज मात्र या दोनही नेत्यांमध्ये एक बैठक झाली। युतीबाबत सकारात्मक चर्चा पार पडली असं दोघांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितलं। पण या भेटीचं महत्त्व फक्त तेवढ्यापुरतं सीमित नाहीये। मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली इथे जर भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असतील तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सतत वाद होत असणं हे कार्यकर्त्यांना चुकीचा संदेश देणारं असू शकतं आणि त्यामुळेच दिल जमाईच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू झाल्याची ह्या फोटोमधनं तरी स्पष्ट दिसते। एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, सर्वच गोष्टीची चर्चा ही जाहीरपणे होणं हे काही अपेक्षित नाही, परंतु एक गोष्ट फार सकारात्मक या संदर्भामध्ये महायुतीचा बाबतीमध्ये निर्णय होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं। 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचबरोबर रवींद्र चव्हाण, बावनकुळे, मी स्वतः आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये देखील येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्या महायुतीने लढण्याचा निर्णय झाला। नाही, असं कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही, आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत। त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर देखील। त्यामुळे महायुतीच निवडणूक मजबूतीने लढेल। हा फोटो आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीच्या गोटामध्ये हास्याची लकेर घेऊन आला तर विरोधकांसाठी मात्र ही काहीशी चिंतेची बाब ठरली। कारण महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत। विशेषतः मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या महानगरपालिकांकडे सगळ्याच पक्षांचं विशेष लक्ष असणार आहे। या ठिकाणी जर महायुतीमध्ये कुरबुरी झाल्या असत्या तर इतर पक्षांसाठी ती बाब समाधानाची ठरली असती। पण नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये जे चित्र दिसलं ते महानगरपालिका निवडणुकांमध्ये दिसणार नाही याचे प्रयत्न महायुतीमध्ये सुरू झालेले आहेत, याची साक्ष देणारा हा फोटो। कारण ज्या रवींद्र चव्हाणांमध्ये आणि एकनाथ शिंदेंमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद असल्याच्या चर्चा जोरदार रंगलेल्या होत्या, त्याच दोघा नेत्यांची नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान ही भेट होणं, त्या भेटीचा हा फोटो बाहेर येणं आणि या भेटीनंतर दोनही नेत्यांनी भेटी संदर्भात सविस्तर महायुती संदर्भात प्रतिक्रिया देणं हे बरंच काही सांगून जाणार आहे। आता जेव्हा या फोटोची चर्चा होते तेव्हा एक गोष्ट मात्र प्रश्न विचारावासा वाटतो की या दोघांमध्ये इतका वाद असण्याची नेमकी कारण काय होती। दोघं एकाच जिल्ह्यामधनं येतात, मग या दोघांमध्ये इतके वाद का होते, कारण काय होती। तर एकनाथ शिंदे हे ठाण्याचे आणि रवींद्र चव्हाण हे जवळच्या डोंबिवलीचे। अनेक वर्ष हे दोनही नेते सत्ता आणि प्रभावासाठी एकमेकांमध्ये संघर्ष करत होते। अर्थात हा संघर्ष सुप्त होता, उघड नव्हता, कारण दोघेही मित्रपक्षांमधले नेते होते। रवींद्र चव्हाण यांचा डोंबिवली हा मतदारसंघ आहे जो श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे। गेल्या अनेक वर्षांपासून श्रीकांत शिंदे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सातत्यानं तूतूमेमे होतच आलेली आहे।
त्यामुळे एकूणच राजकीय परिस्थितीमुळे शिंदे आणि चव्हाणांमध्ये सतत संघर्षाचे क्षण पाहायला मिळाले. ठाण्यामध्ये दोनही पक्षांना आपापलं अस्तित्व वाढवायचं होतं, शिवसेनेला सुद्धा आणि भाजपला सुद्धा. त्यामुळं या दोघांमधला सुप्त संघर्ष वाढत गेला आणि याच्यामध्ये ठिणगी कुठे पडली तर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांना, विशेषतः कल्याण डोंबिवलीमधल्या काही नेत्यांना भाजपमध्ये घेतलं आणि त्यामुळं श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. शिवसेना नाराज झाल्यानंतर तक्रार थेट अमित शहांकडे केली गेली, कारण या सगळ्या प्रकारानंतर एकनाथ शिंदे अमित शहांना भेटायला गेले आणि स्थानिक वाद जिथे असतील तिथे सोडवा असं अमित शहांनी शिंदेंना उत्तर दिल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं. आणि तशाच प्रकारची काहीशी प्रतिक्रिया त्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी सुद्धा दिली होती. त्यामुळे चव्हाणांच्या भूमिकेला त्यांच्या पक्षाकडून अप्रत्यक्षरित्या बळ मिळालं अशी ही चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली.